आणि आरपी इथे मित्रांनो रवाना होत आहेत. आसामला त्यांची उद्या मॅच आहे. तर पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने फटका टोकला, कॅप मधून गोळीच्या वेगानं बॅक टू बॅक दुसरा घणाघाती फटका इथे मात्र मिळतोय. चौकार. तर यावेळेस फुल टॉस होता मित्रांनो. संधी निर्माण झाली आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु बॉल जाईल वन बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. आणि चौकारांच्या आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक मैदानावरती पूर्ण. चला चला, चेंडू आउट ऑफ द पार्क गेलाय मला वाटतं. नवीन चेंडूची पूर्तता करायची मैदानात. प्रेक्षक आहेत परंतु मला वाटतं नवीन चेंडूची पूर्तता करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. जिथे कमी तिथे सौदी. मित्रांनो आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये जी जिम्मेदारी घेतली आहे ना, आपण पाहिलं तर अगदी चोखपणे पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल आपण अगदी पाहिलं तर विकेट बनवण्याच्या कामापासून आज अगदी सकाळपासून कुणाला काय हवं नको या सर्व गोष्टींची इत्तंभूत काळजी घेतली जाते. मुदतशीर टिकले म्हणजे सौदी. खऱ्या अर्थानं सर्वांचा लाडका सौदी आहे मित्रांनो या मैदानावरती. तदनंतर मंगेश आहेर असतील, धीरज यादव असतील, अमित मोठे आपण पाहिलं, आणि सर्वात मुख्य म्हणजेच ट्रेझररचं काम ज्यांच्याकडे, खजिनदाराचं काम ज्यांच्याकडे मित्रांनो, बाबू रितेश यादव उर्फ बाबू. आणि यश मित्रांनो आपण पाहिलं तर आता तर स्कोररची देखील भूमिका पाडतात. यश उडाने त्यांचं देखील स्वागत या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूयात. आणि खऱ्या अर्थानं बाबू या खेळाडूबद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर चर्चा केली काही खेळाडूंसोबत, काही फॅन्स सोबत. तर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत की साईकृपा संघाचा एक वेळ तारणहार, हुकमी एक्का मानला जाणारा बाबू आज त्याची गोलंदाजी तर मोठ्या प्रमाणामध्ये फॅन्स मिस करतात, परंतु फलंदाजीची संधी देखील तितकीशी या बाबूला मिळत नाहीये. तर नक्कीच संघाकडनं अपेक्षा असेल की येत्या मॅचेसमध्ये थोडीशी संधी तुम्ही बाबूला द्यावी, कारण की फॅन्स त्याची बॅटिंग मिस करतायत. एक मी म्हणेल विस्फोटक फलंदाज आहे, परंतु अद्याप देखील यावर्षी हंगामामध्ये संधी मात्र मिळालेली नाहीये. तर यस असं वाटतं की बाबू कुठेतरी हरवलाय मित्रांनो, जो संघाला सापडतच नाहीये. तर इथून आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा झालेला खेळ. धावसंख्या झाली ती मात्र 14. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला हरिदास मित्रांनो कुठेतरी आपण पाहिलं तर आक्रमण चढवण्याचं काम जरूर मैदानाच्या आतमध्ये करण्यात येत आहे. आडवा बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे मित्रांनो. दुसऱ्या धावेची संधी, अनुभवाची थोडीशी कमतरता. हरिदासचं कौतुक करावं लागेल. समोर 2 बलाढ्य खेळाडू असताना देखील मी म्हणेल चांगली गोलंदाजी मानावी लागेल. जरूर मित्रांनो नवोदित गोलंदाज आहे, अजून देखील भरपूर क्रिकेट गाजवायचा आहे, परंतु जो कॉन्फिडन्स आहे ना, कारण की एकही अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू त्याच्या माध्यमातून खर्च झालेला नाहीये किंवा षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये कोणी लगावलेला नाहीये. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 16. उर्वरित खेळ बाकी आहे 2 षटकांचा मित्रांनो. चला कोणत्याही परिस्थितीमध्ये आजच मॅच होणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी त्वरित सामना सुरू करायचा आहे ही नम्र विनंती मी करतो. तर नक्कीच आपण पाहू शकाल फ्युचर ऑफ रॉयल कळंबोली म्हणून ज्यांना संबोधलं जातं. कळंबोली गाव संघाचा एक विस्फोटक फलंदाज आणि काल पनवेल प्रीमियर लीग ज्यांनी मात्र गाजवून सोडली आहे असे विराज खानावकर यांचे इथे शुभाग म्हणून त्यांना पाहायला मिळते. त्यांचं देखील करूयात मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. चला 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 मित्रांनो, मला वाटतं 15 मिनिटांमध्ये जर पूर्णपणे अंधार पडून जाणार आहे.
त्यामुळे तुम्ही सर्वजण थोडीशी घाईगडबड करा. पहिलाच बॉल यावेळेस टोकलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि वा, व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल. चला सेलिब्रेशन नकोय संदीप सर, सेलिब्रेशन नकोय, सेलिब्रेशन नकोय, तुम्हालाच उशीर होणार आहे. फिल्डिंग सजवून घ्यायची आहे आणि बॅटर्स लवकर मैदानात या. विकास, लेफ्ट हँडेड बॅट्समन विकास मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्याचा फलंदाज आहे. त्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवा आणि बॅटर आपण देखील आता थोडी काय करा मित्रांनो. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायचंय फलंदाजी करणारा संघ. तुम्हाला देखील विनंती आहे की तुमच्यामुळे मॅच मध्ये कुठे उशीर होऊ देऊ नका. पंच अक्षय सरोदे आणि बाबू, तुम्हाला देखील विनंती की आपण थोडंसं त्याला मात्र लक्ष वेळेकडे द्यायचंय, कारण की अवघ्या 12-13 मिनिटांमध्ये पूर्णपणे काळा भडक अंधार या मैदानावरती होईल, यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाहीये. तर प्रथमेश मित्रांनो विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती काय पहिला गोलंदाज ठरेल विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा. खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. हे छोटे छोटे क्षण जे असतात मित्रांनो ते तुम्हाला कुठेतरी महागडे पडताना नेहमीच आपण पाहतो. बॉल सर्व काही चांगलं चालू होतं आणि शेवटच्या क्षणाला बॉल जातोय. नो, +4, पुन्हा एकदा 5 धावांचा बोनस. मागच्या मॅच मध्ये देखील श्रीगणेश संघाने ही चुकी केली, मोमेंटम प्राप्त केला, त्यानंतर एक नो चेंडू आला आणि तिथून जे फलंदाज हावी झाले त्यांच्यावरती ते मित्रांनो त्यांनी देखील थांबायचं नाव घेतलं नाहीये. इथे देखील तीच चूक घडतीये. तुम्ही पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठी नावं त्यांना बाद केले मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आले त्याच्यावरती दडपण आहे, परंतु तुम्ही पूर्णपणे खराब चेंडू टाकून ते दडपण तुमच्या स्वतःवरती आणून ठेवलंय. यावेळेस देखील घर फिरले की घराचे वासे फिरतात म्हणताना मित्रांनो, 1 ब्रिंग्स 2 इन द क्रिकेट. आणि हे पुन्हा एकदा सत्य होत असताना बॉल येतोय डिफान लेग झोन सीमा रेखा पार, मिळतात धावा 4, येतोय चौकार. तर या चौकाराच्या मदतीने धावत संख्या आपण पाहिली तर तब्बल 25 धावा धावफलकावरती आहे. तर 25 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे 3 चेंडू या षटकात त्यांनी, यानंतर एक षटक आणि त्यानंतर एक अख्खी इनिंग बाकी आहे. त्यामुळे घाई करा, गडबड करा थोडीशी मित्रांनो. यावेळेसचा बॉल, अशा प्रकारच्या चेंडूंची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील आपण पाहिलं तर मिसकम्युनिकेशन. कॉल दिला गेला होता की मी हा झेल पूर्ण करतो, परंतु मित्रांनो तो कॉल नीटचा स्वीकारता आला नाहीये. झेल झाला भूमीला दान आणि तिथून आपण पाहिलं तर 2 धावा वेगाने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. या 2ने टीम मात्र जाऊन पोहोचते 27 धावा फलकावरती. तर इथून आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आहे मला वाटतं.
तर पुन्हा एकदा आठव्या बॅटने मित्रांनो चेंडू थांबणार नाही. या मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकतोय मोठा फटका. हवाई हल्ला षटकार. तर नक्कीच मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक आर्यन संघाचे पुरस्कर्ते प्रेश पाटील यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आणि त्यांच्या समवेत त्यांचे बंधू यशदादा पाटील यांचा देखील इथे शुभागमन होताना आपण नक्कीच पाहतोय. चला मित्रांनो स्ट्रीट लाईट्स ऑन झालेल्या आहेत. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाजी भोवल्यावरती गोलंदाज राधे. राधे चला चला राधे. 33 धावा. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राधे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आपण जरूर पाहतोय. शेवटचे 6 चेंडू सुपर डीजी माऊली संघ आपण तयार राहायचं. हे 6 चेंडू संपल्यानंतर त्वरित मैदानात उतरायचंय. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवला. गॅप मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली. थोडंसं फंबल तिथे. दुसऱ्या धावेची संधी आणि 2 धावा मात्र मैदानावरती पूर्ण. चला 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 स्पीडअप करा मित्रांनो. वेळ दौडू नका. तुम्ही थांबताय परंतु वेळ थांबत नाहीये. पुढचा चेंडू लोवर फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला. यावेळेस वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चांगलं क्षेत्ररक्षण. हरिदास इम्प्रेस केले आज या खेळाडूने मित्रांनो. दुसऱ्या धावेची संधी आणि इथे देखील 2 धावा पूर्ण. चांगली गोलंदाजी. 37 पर्यंत पोहोचतोय संघ. 37 रन्स ऑन द बोर्ड. चला 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 राधे. यावेळेस फटका फसलाय की काय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. हाताला फेविकॉल लावायचे विसरलेत मित्रांनो. कारण की हातामध्ये बसल्यानंतर चेंडू जमिनीला दान झालेला आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. 1 धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीने 38 पर्यंत संघ पोहोचलाय. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज राधेची. 1 एक्स्ट्रा धाव नसते मित्रांनो तर अद्याप देखील चित्र थोडंसं वेगळं असतं. परंतु 5 ते 6 धावा एक्स्ट्रा स्वरूपाच्या मैदानाच्या आतमध्ये आल्याने तेच कारण आहे. तब्बल आपण पाहिलं तर अद्याप 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला येतील ते फलंदाज विकास. 5 चेंडू आणि 16 धावांची जबरदस्त खेळी त्याच्या बॅटमधून आली. तो फलंदाज विकास अद्याप देखील स्ट्रायकिंग एंड वरती उपस्थित. यावेळेचा बॉल खराब चेंडू आहे. अतिशय खराब चेंडू मानावा लागेल. त्याच्यावरती खरपूस समाचार. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतात 4. येतोय चौकार. तर नक्कीच चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. चौकाराच्या मदतीने तब्बल 42 पर्यंत संघ पोहोचलाय. शेवटचे 2 चेंडू चांगली गोलंदाजी आतापर्यंत राधे करत होता. परंतु जसा डावखुराताचा फलंदाज स्ट्राईक वरती आलाय मी म्हणेल लाईन लेंथ मध्ये खूप बिघाड याच्या मागे नक्कीच बघायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1च धाव मिळेल. एकापेक्षा जास्त इथे काय मिळणार नाहीये. इथून आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील शेवटच्या चेंडूचा खेळ इथे मात्र बाकी असेल. 43 धावा झालेल्या आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर जवळपास 46 धावांचं आव्हान होतं. या मॅच मध्ये देखील सुपर डीजी माऊली संघाने 43 धावा बनवल्यात. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर 50चं आव्हान असू शकतं. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला तर 48चं आव्हान असू शकतं. गजानन बोडरे हेलिकॉप्टर उडवायचा जरूर होता परंतु नीटचा उडलेला नाही. जमिनीलगतचा फटका. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न धोका होऊ शकतो का. आणि 2 धावा मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जरूर पूर्ण. आणि इथे आपण पाहू शकाल कोण जिंकतं ही रेस. तर इथे निकाल आलाय मित्रांनो. डाव्या साईडची गाडी ही शर्यत जिंकलेली आहे. आमचे संदीप मास्तर इथे मात्र जिंकतायत. बिनजोडेत मित्रांनो ते पळण्याच्या बाबतीत. तर नक्कीच धावसंख्या झाली आहे ती मात्र 45 सॉरी. आणि विजयासाठी पुन्हा एकदा 46 धावांची गरज. 45 धावा झालेल्या आहेत. 46 धावांची आवश्यकता. आणि या 46 धावा कशा प्रकारे काढल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया
मराठीचा एक सुमधुर आवाज योगेश वाघ सर यांना. तोपर्यंत जाऊया एक डीजे यांच्याकडे. डीजे एस का सांग इव्हेंट्स. चला विनंती असेल माऊली स्पोर्ट क्लब कळंबी संघाच्या संघनायकाला संदीप सर यांना की आपण आपली प्रारंभिक जोडी मात्र कृपया लवकरात लवकर खेळपट्टीवरती पाठवायची. कारण विचार केला तर 18 चेंडू आणि 46 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. अंधाराचं साम्राज्य जवळपास इथे मी म्हणेल की पसरलं गेलेलं आहे. तर विनंती असेल तुम्हालाच की कारण चेंडू तुम्हालाच बॅटला फेस करायचे आहेत. नक्कीच बॅटलाईटची कोणतीही अपील मात्र तुम्हाला इथे घेता येणार नाहीये. या दरम्यान एक विनंती आहे की उद्या रविवारच्या लॉर्ड्स मध्ये जे संघ खेळणार आहेत त्यांनी त्यांच्या संघनायकांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी मात्र हा सामना संपल्यानंतर लगेचच उपस्थित राहावं व्यासपीठावरती. कारण लगेचच लॉर्ड्स उद्याचे लॉर्ड्स इथे मात्र उडणार आहेत याची नोंद आपण घ्यायची आहे. तर चला मुख्य पंच सौदी आपण त्यांना इशारा करायचा आहे की लवकरात लवकर आपण खेळपट्टीवरती यावं. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज विकास. एक डावखुराचा एक जलदगती गोलंदाज मुंबई पुणे हायवे एंडकडून मारा करेल. तडाख्याबंद फलंदाज राधे आणि अजित यांना. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात फलंदाज राधे. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात एक विस्फोटक फलंदाज अजित. लेट्स प्लेचा इशारा मुख्य पंच सौदी देताना आणि नॉन स्ट्राईक स्क्वेअर लेग पंच आपण पाहतात बाबू. अविनाश उपाध्याय यांना पण स्क्वेअर लेगच्या पंचांच्या इथे या दरम्यान पहिला चेंडू टप्पा पाडल्यानंतर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र सफल ठरतो तो मात्र गोलंदाज. आणि निश्चित मी म्हणेल की विकास याच्यावरती जर तुम्हाला हल्ला करता असेल ना तर तुमचा फुटवर्क तुम्हाला चांगला केला गेला पाहिजे. कारण एका जागी तुम्ही नक्कीच मी म्हणेल की तुम्ही ऑन द क्रीजचा वापर तुम्ही केला गेला पाहिजे. जर क्रीजवरनं तुम्ही खेळाल तर चेंडू तुमच्या बॅटला देखील लागणार नाही. दरम्यानचा पुढचा चेंडू गोलंदाज विकास याचा फलंदाज राधेला. या दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा ती चूक होते. पावलांचा कोणताही वापर होत नाहीये. नक्कीच मी म्हणेल की एक धाव आता मात्र मिळते. पंचांचा इशारा येतोय ऑफ द लेग बाईचा. धन्यवाद मुख्य पंच सौदी यांना. या एका अवांत धावणी समीकरण मात्र एकने वाढतंय. धावसंख्येचा फलक मात्र सुरू होतोय. खातं खुलं केलं जातंय ते माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचं. समीकरण आता मात्र उरतंय. येणारे 16 चेंडू आणि 45 धावांची गरज. विकास विरुद्ध अजित, अजित विरुद्ध विकास. या दरम्यान पावलांचा वापर केला गेला आहे. नक्कीच मी म्हणेल की ऑन स्लॉट मध्ये चेंडू येतोय आणि नक्कीच मी म्हणेल जी चूक आतापर्यंत फलंदाज राधे करत होता ती चूक मात्र केली गेली नाही. आणि नक्कीच त्यांनी पाहिलं बघितलं हेरलं की थोडा शॉर्ट ऑफ द लेंथ आहे आणि त्या शॉर्ट ऑफ द लेंथला मात्र षटकारामध्ये कन्वर्ट केलं गेलंय. धावसंख्या थांबते ती आता मात्र 7च्या घरामध्ये. येणारे 15 चेंडू आणि 39 धावांची गरज. विकास वरती केलेला हा हल्ला विकास विसरेल का? तो हल्ला पुन्हा परतवेल का? टी फॉर टॅटचं उत्तर देईल का? या दरम्यान पुन्हा चेंडू बॅटला ब्रश करतो. चेंडू जातो थर्ड मॅचच्या दिशेने जिथे थेट फेकी होते आणि धाव चितच्या माध्यमातून पहिला झटका लागतोय. अजित मात्र बॅक टू द पवेलियन. तर चला लवकर माऊली कृपा संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर आपण सज्ज व्हायचंय. आणि या दरम्यान पहिला मोठा हाताला लागतो 7 या धावसंख्येवरती. आणि विचार केला येणारे 14 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. ती माऊली स्पोर्ट क्लब कळंबी संघाला हा सामना जिंकून नक्की मी म्हणेल स्वर्गीय मार्कोबाई नामदेव पाटील स्मृतिचषक 2025च्या या दैदिप्यमान क्रिकेट सोहळ्याच्या या मालिकेमध्ये अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. परंतु विचार केला समोर आहे तो डीजी माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. नेव्हर गिव्ह अप असणारा हा संघ. या दरम्यानचा चेंडू बघा
आडवा बॅटने जागेवरून खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र सफल ठरला तो गोलंदाज. आणि याचबरोबर डॉट चेंडू. या दरम्यान पुढचा चेंडू येणारे समीकरण मात्र बदलले. या डॉट चेंडूने 13 चेंडू आणि 39 धावांची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 3 धावांची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळा चेंडू होता, पंचांकडे दाद माघारी जाते, परंतु पंचांनी दाद फेटाळली गेली, चेंडूची थेट फेकी केली गेली, परंतु लेग बायच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. या एका धावेने म्हणावा असा फरक डीजे माऊली स्पोर्ट क्लब कळमूर संघाला पडणार नाहीये, परंतु विचार केला तर मी म्हणेल नक्कीच या एका धाव समीकरण मात्र 1 ने वाढते. षटक क्रमांक पहिलं याचे होते सांगता. या पहिल्या या 6 चेंडूमध्ये जवळपास 8 धावा दिल्यात, खर्च केल्यात त्या गोलंदाज विकासने. समीकरण मात्र उरतंय येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. या धावा जमत यश जर आलं माऊली संघाला तर तो एक इतिहास होईल, कारण अथक परिश्रमानंतर बऱ्याच वर्षानंतर आपण पाहू शकतो माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला अंतिम फेरीमध्ये. परंतु त्यांच्या समोर कडवं आव्हान उभं आहे आणि या आव्हानाचं नाव आहे ते म्हणजेच विक्रम पवार. ही भिंत मात्र तुम्हाला ही ओलांडायची आहे. येणारे चेंडू असतील 12 आणि 38 धावा करायच्या असतील. या दरम्यानचा चेंडू नक्कीच मी म्हणेल का विक्रम पवार यांना कळंबोलीचा युवा ग्लेन मॅग्रा म्हणतात ना, याचं जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस त्यांनी सादर केलं गेलेलं आहे. नक्कीच मी म्हणेल की तेवढं सोपं नाहीये विक्रम पवार यांच्यावरती हल्ला करणं. तुमचा टान्स, तुमचा पावलांचा वापर, क्रिजची खोलीचा वापर मात्र उभा केला गेला पाहिजे. यावेळेचा चेंडूला आता हलक्यात स्टिअर केलं गेलं आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये, जिथे एक धाव आता मात्र मिळते. या एका धावेने म्हणावा असा फरक डीजे मॉल स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला पडणार नाहीये, परंतु विचार केला तर आता मात्र गिअर चेंज करावा लागेल. कोणत्या तरी एका फलंदाजाला मात्र षटकार चौकार हा मारावाच लागेल, ठोकावाच लागेल, जर तुम्हाला या क्रिकेटच्या या महासंग्रामध्ये जर तुम्हाला अंतिम फेरी जर गाठायची असेल तर. या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. या चेंडूमध्ये सन्मान दिला गेला. एकापेक्षा जास्त काही भेटणार नाहीये. या एकेरी आणि दुहेरी धावांनी मात्र तुम्हाला विजयाचं फक्त अंतर कमी करता येईल, तुम्हाला विजय मिळवता येणार नाही. दरम्यानचा चेंडू धावसंख्या धावून फलकावता थांबते ती 1 गडी बाद 10च्या घरामध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा खोलो टाकल्याचा चेंडू टाकला होता. चेंडू जातोय तो सीमेच्या नजदीक उभा असलेल्या क्षेत्ररक्षक सौरभ याच्या हातामध्ये आणि एक धाव पुन्हा एकदा मिळते. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती माफ करा पहिल्या 4 चेंडूवरती 3 धावा मात्र देण्यात यश आले ते गोलंदाज विक्रम पवार याच्यावरती. येणारे 8 चेंडू 35 ची गरज, 8 ला 35. यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून काढले, 1 धाव आता मात्र मिळते. याचबरोबर समीकरण आता मात्र विचार केला धावसंख्या जाऊन थांबते ती 1 गडी बाद 12च्या घरामध्ये. विचार केला तर राधेखेळ 7 चेंडू आणि 34 ची गरज. नक्कीच काहीसा अंधार आता मात्र पडत चाललेला आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू एला चेंडूकडून मारा केला तडकेबंद फलंदाज याला मात्र गोलंदाज विक्रम पवार. या एका धाव समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या मात्र फलक 1 ने वधारतोय. धावसंख्या जाऊन थांबते ती 1 गडी बाद 13च्या घरामध्ये. आणि या दरम्यान विचार केला तर माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. गोलंदाज अंतिम शेवटचं निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाज वैष्णव. नक्कीच रामदास महानवर यांच्या तालमीत एक तयार झालेला हा एक युवा गोलंदाज जो मुंबई पुणे हवे इकडून मारा करेल. तडक्याबंद फलंदाज याला यावेळी दरम्यान बघा ब्लाइंड स्ट्रोक, कहीं पे निघाय कहीं पे निशाणा. दरम्यानचा चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव आणि प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर मी म्हणेल की विजयाचं अंतर हे खूप वाढत चाललेलं आहे. येणारे 5 चेंडू आणि 33 ची गरज. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक टप्पा पडल्यानंतर बोटांची जादू काय असते ना, फ्रीकिक कशाला म्हणतात, त्याचं जिवंत त्याचं मूर्तिमंत उदाहरण आता मात्र पाहायला मिळते. नक्कीच 1 धाव घ्यायचा प्रयत्न होता परंतु पंचांनी ते फेटाळले कारण चेंडू डेड करार दिला गेला होता. दरम्यान सहजचा हा दुसरा निर्धाव चेंडू गोलंदाज वैष्णव करवी. मी म्हणेल नक्कीच जी मेहनत घेतली गेली रामदास महानवर यांनी या गोलंदाज वैष्णववरती ती मेहनत आता मात्र फळाला आलेली आणि पुन्हा एकदा उंच फटके माझा प्रयत्न मात्र
सारखे सारखे निष्फळ ठरतात सफल ठरतोय तो गोलंदाज वैष्णव. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला चेंडू जातोय तो गरंगळत सीमेच्या नजीक उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. एक धाव आता मात्र मिळते. या एकादश समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 14च्या घरामध्ये. येणारे 2 चेंडू आणि 32 धावांची गरज. चुकलं कुठे याचं माझं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल. माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला नक्कीच मी म्हणेल की या दरम्यान या सत्रातील या आजच्या दिवसातील अंतिम चेंडू टाकतोय तो गोलंदाज. आणि याचबरोबर पुन्हा एकदा आव्हान डॉट चेंडू आणि जवळपास या षटकातील जवळजवळ हा 5वा चेंडू निर्धाव टाकतोय. आणि याच बरोबर माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ आता मात्र पराभव छायेत दिसतो आणि विजय मिळवतोय तो सुपर डीजे माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. आणि मी म्हणेल की नक्कीच